सत्य सत्य बोलो मुक्ति है। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। स्वाहा। ओम अग्ने स्वाहा इदं मम। ओम सोमाय स्वाहा इदं सोमाय मम। ओम प्रजापते स्वाहा इदं प्रजापते मम। ओम इंद्राय स्वाहा इदं इंद्राय मम। ओम लोकाय स्वाहा इदं लोकाय मम। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। स्वाहा। ओम यत्मदा फलदा यश विश्व उपासते वृषं यश देवाय च छाया अमृतं यश मृत्यो कस्मै देवाय अविषा विदेम। स्वाहा। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। स्वाहा। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। स्वाहा। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। स्वाहा। ओम ज्योतिर्गं शान्ति पृथ्वी
शांतिरापा शांती औषधिया शांती वनस्पतया भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची जमेत कैसी असेल सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली या उभी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष कार्य लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित कृत मानावे तुला भवानी काशीचा श्री विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निवारण करण्याची व जगतजननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र की जय महावीर हनुमान की जय योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय हर हर महादेव धर्म की जय धर्म की जय धर्म की जय धर्म का अधर्म का अधर्म का अधर्म का नाश करेगा कौन अधर्म का नाश करेगा कौन अधर्म का नाश करेगा कौन जय श्री राम जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय भवानी छत्रपती संभाजी महाराजांची ज्यावेळेस फाल्गुन मध्य अमावस्या वडुपुत्र येथे वध झाला त्या ठिकाणी औरंगजेबाच्या भीतीमुळे संभाजीराजांचे तुकडे विखुरलेले कोणी गोळा करू शकले नाही। अशा वेळेस रात्रीच्या वेळेस वेसले पाटील म्हणून जिथं आज त्यांचं नाव वेसले त्या वेसले पाटलांनी ते तुकडे वेसले ज्यांनी ते शिवले पाटलांचं घर अजूनही वडुपुत्रमध्ये आहे आणि दुर्दैवी असा अंत आपल्या राजांचा झालेला आहे आणि त्यांची अंत्ययात्रा निघालेली नाही आणि त्यांची न निघालेली अंत्ययात्रा आपल्याला या धर्मवीर ज्वालेच्या रूपात आदरणीय भिडे गुरुजींनी सांगितलंय की गावोगावी न निघालेली अंत्ययात्रा मुखपद यात्रेच्या निमित्ताने आपण पूर्ण करत आहोत आणि हीच प्रथा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची जय श्रीराम। फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या 30 दिवस आपण आज इथे अहिल्यानगर शहरात जवळपास प्रत्येक चौकात संभाजी महाराजांच्या बलिदानाप्रित्यर्थ त्यांचं स्मरण म्हणून बलिदान मास सर्वत्र पाळला गेलाय। आज त्याची सांगता झाली इथं। आज सगळ्यांनी श्रद्धांजली वाहून संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून बलिदान मासाचा समारोप केलेला आहे। यावर्षी सांगण्याची गोष्ट अशी की बऱ्याचशा महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। महिनाभर अनवाणी चालणे असू दे किंवा गोड खाणं टाळणं असू दे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी बलिदान मास उत्स्फूर्तपणे पाळला गेलाय। यामागे एकच भावना होती की संभाजी महाराजांचं बलिदान जे आहे ते आपल्या घराघरात पोहोचावं, आपल्या हिंदू धर्मियांपर्यंत सगळ्यांच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचावं हा त्याच्या मागचा हेतू होता आणि तो कुठेतरी निश्चितपणे सफल झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळेला स्त्रियांची संख्या नगण्य असलं तरी पुढच्या वर्षी मात्र सगळीकडूनच महिलांचा सुद्धा या अंत्ययात्रेसाठी म्हणा किंवा बलिदान मासाचा पाळण्यासाठी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेल अशी आशा आम्हाला या निमित्ताने वाटते। कारण महिलांना जर या त्यागाचं महत्त्व कळालं तर पुढच्या पिढींना या त्यागाचं महत्त्व समजणं जास्त सोपं जाणार आहे आणि त्यासाठीच महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी सर्वांना करतेय। जय श्रीराम। हर हर महादेव। गेली 31 वर्ष अहिल्यानगर शहरामध्ये आदरणीय भिडे गुरुजींच्या संकल्पनेनुसार धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान मास
नित्यनेमाने पाळला जातोय। आणि आज या वर्षी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका ठिकाणी गावोगावी धर्मवीर ज्याला गेलेली आहे, त्याचाच एक भाग म्हणून नगर शहरामध्ये आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून आपला हा नियोजित छत्रपती संभाजी महाराज चौक इथं हा कार्यक्रमाचं विसर्जन, या ज्योतीचं विसर्जन केलंय। या कार्यक्रमामुळं आपल्या हिंदू मुलांमध्ये एक नव चैतन्य निर्माण होतं। वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी छत्रपतींनी धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे। सर्व सुख सर्व आमिष नाकारून स्वधर्मासाठी माझा धर्म मला प्यारा असं 32व्या वर्ष न भूतो न भविष्यत असं बलिदान छत्रपती संभाजीराजांनी दिलेलं आहे। आणि दुर्दैव असं आहे की गेली 70 वर्ष छत्रपती संभाजीराजांचा संपूर्णपणे इतिहास या नवीन पिढीपुढे आलेला नाहीये। आपल्याला संकल्प आहे की इथून पुढे छत्रपती संभाजीराजांचं चित्र बाजारात असलंच पाहिजे, छत्रपती संभाजीराजांचं चरित्र ठिकठिकाणी मिळालंच पाहिजे, त्याचं सामूहिक वाचन करण्याचा संकल्प या वर्षी अनेक धारकऱ्यांनी केलेला आहे। आणि या संकल्पानुसार प्रत्येक मंदिरांमध्ये हिंदू तरुणी आणि तरुणींना आपण हे वाचून दाखवणार आहोत की 32 वर्षामध्ये एक दैदिप्यमान न भूतो न भविष्यत असा इतिहास आमचा छावा करून गेलेला आहे। या छावा चित्रणामुळे की संपूर्ण देशामध्ये संभाजीराजांच्या चरित्राची माहिती आज गेलेली आहे। लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत आहेत की एवढं भव्य दिव्य बलिदान आमच्या राजांनी दिलं, पण आमच्यापासून हा इतिहास लपून राहिला, दुर्दैव आहे आमचं। आणि म्हणून आदरणीय भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अहिल्यानगर मधील संपूर्ण 1000 गावांमध्ये आपण पोहोचणार आहोत। हर हर महादेव। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।